नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर बघा, आज आहे बुधवार 11 तारीख आजची. आणि बघा, मी माझी पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे. मी उठले 4लाच आज. आणि आज जो व्हिडिओ आलेला TETचा तो मला कालच टाकायचा होता, पण भरपूर पाऊस होता, काहीच कव्हरेज नव्हतं, त्यामुळे तो व्हिडिओ गेलेलाच नाही. आणि आज गेला आणि परत त्यात तांत्रिक अडचणी आल्या, तो डिलीट करावा लागला. आणि आजचा व्हिडिओ मला आज टाकायचा होता, म्हणून आज हा व्हिडिओ येत आहे तुमच्यासाठी. तर मैत्रिणींनो, बघा, मी माझी पॉझिटिव्ह थिंकिंग केलेली आहे आणि बसल्यास आपल्या अभ्यासाला. तर बघा, मी आज आपला बुधवारी असतो मानसशास्त्र, तर आज मी मानसशास्त्रामध्ये बुद्धिमापनाच्या उपपत्त्या करत आहे. तर बघा, आपल्याला बुद्धिमापनाच्या ज्या उपपत्त्या आहेत त्यात स्पिअरमॅनची द्विघटक उपपत्ती, थॉम्सनची द्विघटक उपपत्ती सुधारणा, थॉर्नडाईकची बहुघटक उपपत्ती, थ्रस्टनची अनेक घटक उपपत्ती आणि गिलफोर्ड बहुआयामी उपपत्ती. तर एवढ्या आपल्याला मानसशास्त्रात उपपत्त्या आहे. हे बघा, मी तुम्हाला पुस्तक दाखवलं, फडके प्रकाशन आणि अन्नदाते सरांचं. दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ घेतली आहे, छान असं वाचून घेत आहे. आणि मला जे वाटतंय ते पॉईंट हायलाइटेड करून नंतर मी त्याचे नोट्स काढणार. मैत्रिणींनो, बघा, भरपूर जण विचारतात ताई टेटची डेट कधी येईल किंवा कधी नोटिफिकेशन येईल. तर बघा, आता TETचं कसं त्यांनी अचानक टाकलं, तसं आपलं टेटचं पण येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सांगते, डेटच्या मागे लागू नका, नोटिफिकेशनच्या मागे लागू नका, आपला अभ्यास सुरू ठेवा, जेणेकरून आपली वेळेवर गोंधळ होणार नाही. म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, ही जी वेळ आहे ना आपल्याजवळ, ती कधीच पुन्हा परत येणार नाही. म्हणून वेळेला कधीही सहजपणे घेऊ नका, कारण जगातील सर्व पैसे जरी आपण दिले ना त्या आणि ती वेळ मला आणून द्या म्हटलं, तर ती वेळ आपल्याजवळ कधीच परत येणार नाही. आणि आपल्या आयुष्यातला एक एक क्षण हा आपल्याला कधीच परत मिळत नसतो आणि तो परत मिळवला जाऊ शकतच नाही. म्हणून सांगते, आपल्या वेळेचं जे कामापत्रक आहे किंवा वेळ आपली जे आपण नेमकी आपली वेळ आपण कुठे वाया घालवतोय किंवा त्याचा सदुपयोग करतोय त्याचं भान ठेवा. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्याजवळ या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण ही वेळ कशासाठी आणि कोणत्या कामासाठी उपयोगात आणत आहे. नेहमी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की ही जी वेळ आहे माझी, त्या वेळेचा मी कोणता सदुपयोग करत आहे. कारण वेळ तशी निघूनच जाणार आहे. प्रश्न आपला आहे की आपण तिचा वापर कसा करणार आहे. वेळ कोणासाठीच थांबत नसते. म्हणून म्हणते मैत्रिणींनो, घड्याळ सतत धावत आहे. मिनिटांची काळजी घ्या, तशी स्वतःची काळजी घ्या आणि जी आपल्याला वेळ भेटलेली आहे ना त्याचा खरोखर छान उपयोग करून घ्या. नोटिफिकेशन येईल आणि मग आम्ही अभ्यास करू, हा विचार तर करूच नका. आपला अभ्यास सुरू ठेवूया, जेणेकरून जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण परिपूर्ण राहू. आणि हो मैत्रिणीने, आणखी एक, नेमका आपला वेळ आपल्याला कुठे आणि कोणासाठी खर्च करायचा हे खरोखर लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण आपण TV समोर किती टाइमपास केला, मी फोनवर बोलण्यात किती वेळ, अनावश्यक वेळ वाया घालवला, इकडे तिकडे बसले मी, त्याच्यात माझा किती वेळ वाया घालवला. आणि ज्यांना खरंच माझी गरज नाही आहे त्यांच्यासोबत बोलण्यात किंवा त्यांच्यासोबत भांडण करण्यात किंवा त्यांच्यासोबत संघर्ष करण्यात मी माझा किती वेळ वाया घालवला. या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला सापडली ना तर खरंच आपण आयुष्यात खूप समोर जाऊ. सक्सेससाठीच नाही तर स्वतःचा विकास करण्यासाठी वेळचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःला अनुशासित करणं फार महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, गेलेली वेळ पुन्हा येत नसते, त्या वेळेचा सदुपयोग करा. तर बघा, आता मी मानसशास्त्राचं छान माझं मस्त वाचून घेत आहे. आणि त्यामध्ये बघा, मी स्पिअरमॅन यांचा द्विघटक सिद्धांत, त्यांनी 2 घटक सांगितलेले आपल्याला, सामान्य घटक आणि विशिष्ट घटक. आणि मुद्दामून मी तुम्हाला सांगत असते कारण तुमच्या पण छान कानावर पडतं आणि तुम्हाला पण त्याचं जाणीव होतं आणि लक्षात राहतं. तर बघा, आणि थॉम्सनचा सिद्धांत वाचला, त्यात बघा समूह आणि नमुना घटक, त्यानंतर थॉर्नडाईक यांची बहुघटक उपपत्ती, तसेच थर्स्टन यांचे अनेक घटक सिद्धांत आणि कसोटीत वाक्यपूर्तता, बहुआयामी आधुनिक गिलफोर्ड मॉडेल. हे बघा, सगळं मी तुम्हाला दाखवते की मी काय अभ्यास केला आहे तो, आणि मी पुस्तकात हायलाइटेड करून ठेवलेला आहे. आणि बघा, हे अन्नदाते सरांचं पुस्तक आहे आणि ते फडके प्रकाशनचं आहे. माझ्याजवळ 2च पुस्तकं आहेत, त्यातूनच मी माझा अभ्यास करते आणि वाटलं काहीतरी यूट्यूबचे फ्री व्हिडिओ बघते. तर बघा मैत्रिणींना, भरपूर पुस्तकं घेण्यात अर्थ नाही. काही पुस्तकं आहेत चांगली, पण जरा नियोजन करावं लागतं, पैशाचं वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आपला अगोदर या पुस्तकातला अभ्यास करते आणि नंतर बघते कुठली पुस्तकं घ्यायची. तर कारण आणून फक्त टेबलावर ठेवली आणि त्याचं वाचनच नाही केलं तर काय फायदा. म्हणून जेव्हा गरज आहे तेव्हाच मी पुस्तकं घेईल असं मला वाटते. आणि बघा, नंतर माझा मानसशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर मी मग आलेली आहे मॅथचा अभ्यास करायला. मैत्रिणींनो, आज मी संख्यामध्ये सम, विषम, मूळ आणि संयुक्त संख्या करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, समसंख्या
कोणत्या असतात तर तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. समसंख्या हे सगळ्यात सोपा टॉपिक आहे, पण तरी पण आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर 1-1, 2-2 मार्काचे प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपल्याला रिव्हिजन देणं गरजेचं असते आणि त्याची प्रॅक्टिस पण करणं गरजेचं असते. तर ज्या समसंख्या असतात ना त्यांना दोन्ही पूर्ण भाग जातो हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यानंतर आपल्या ज्या संयुक्त संख्या आहेत मैत्रिणींनो, जेवढ्या मूळ संख्या नाहीत, ज्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात, जसे की 4, 50, 35. आणि जी आपली ही जी संख्या आहे ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही. मी मुद्दामून तुम्हाला सांगते जेणेकरून तुमची पण रिव्हिजन होईल आणि माझी पण परत रिव्हिजन होते. आणि बघा 1 ते 100 यांच्या दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. आणि हे छोटे छोटे प्रश्न आपल्याला खरंच जेवढ्या वेळा वाचते तेवढ्या वेळा आपलंच भलं आहे आणि आपलाच फायदा आहे. आणि आणखी एक सांगते महत्त्वाचं, क्रमवार समसंख्या आणि विषम संख्या 2-2नी वाढत जातात. तर कसं असतं मैत्रिणींनो, जेवढं आपण आपल्या तोंडातून व्यक्त करू किंवा बघू, कानाने ऐकू, तेवढं आपलं ते पक्कं होत जातं. जेवढे रिव्हिजन करू तेवढा छान आपला अभ्यास होत जातो. आणि माझा हाच एक फायदा होत आहे की मी जरी व्हिडिओ बनवत असले तरी मी जे तुम्हाला सांगते ते त्याचं ज्ञान माझं वाढत आहे आणि मला प्रेरणा पण भरपूर मिळत आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या जवळच्या मैत्रिणींसोबत बोलत आहे आणि खरंच अभ्यास शेअर केला आणि खरंच अभ्यास छान माझा अभ्यास वाढत आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्यासोबत मला नेहमी अशीच राहू द्या आणि तुमच्यासोबत बोलताना खरंच खूप छान वाटतंय. तर बघा मैत्रिणींना आणखी एक आठवलं, आणखी सांगते. 1 ते 100च्या संख्यात 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. तर बघा मैत्रिणींनो, मी जरा ते बाहेर गेलेले होते. बाहेरच्या कोणीतरी वाटलं मला की आवाज दिला असेल म्हणून, पण कोणीच नव्हतं. शेजारी ताई असतील कदाचित, परत गेल्या. बघते नंतर थोड्या वेळाने अभ्यास झाला की जाऊन. आणि मी माझा अभ्यास कंटिन्यू केलेला आहे सुरू. आणि बघा मैत्रिणींनो, माझे जे गणित मी सोडून पाहत आहे, कारण बघा प्रॅक्टिसनेच आपल्याला गणितात आपण परफेक्ट होऊ शकतो. तर बघा माझा अभ्यास झालेला आहे आता. मैत्रिणींनो बघा, मी रात्री झोपताना लिहून ठेवलं होतं की मला उद्या काय करायचं आहे. तर बघा मी सकाळी गणित आणि बुद्धिमत्तेत, तर माझं बुद्धिमत्ता तर झालं नाही, कारण मला मग वेळ होऊन गेली होती. तर गणितात मी समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या, संयुक्त संख्या केल्या. मानसशास्त्राचा पण अभ्यास झालेला माझा, बुद्धिमापनाची उपपत्ती, हे सगळं बघा तुम्हाला दाखवत आहे मी. आणि बघा काही आपण ठरवलं ना तर काही नाही, थोडा आपला टाइम टेबल लवचिक असला तरी चालतो, कारण कसं असतं मॅनेज करायचं असतं आपल्याला सगळं. मला बुद्धिमत्तेत अक्षरमाला कंप्लीट करायचं होतं, पण नाही झालं, कारण कसं मिस्टर उठले, मग त्यांना कसं चहा पाणी द्यायचा होता आणि त्यामुळे कसं मग राहून गेलं. तर म्हटलं आता असू देत, मग म्हणून ठेवून दिलं सगळं. कसं म्हणून आपला टाइम टेबल फ्लेक्सिबल असायला पाहिजे, कारण आपण आहे आफ्टर मॅरेज, आपल्याला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःची पण काळजी घ्यायची आहे. म्हणून आता मी जो माझा घटक आहे बुद्धिमत्तेचा अक्षरमाला, तो मी रात्री करेल किंवा मध्ये जर वेळ भेटेल तर मध्ये करेल. आणि मैत्रिणींनो चहा वगैरे घेऊन जरा बाहेर आले. मग तुम्हाला माहीत आहे मी जरा निसर्गासोबत असा मस्त छान वेळ घालवते. बघा मी तुम्हाला काहीतरी गंमत दाखवते आता, चला माझ्याबरोबर. तर बघा आता ही जर तुम्हाला गवत दिसते ना, याला बघा कशी पांढरी फुलं लागलेली आहेत. आणि ही जी पांढरी फुलं लागलेली आहेत ना, त्याचं एक कारण आहे. म्हणतात जेव्हा परतीचा पाऊस असतो किंवा पावसाला जेव्हा वृद्धापकाळ येतो तेव्हा ही पांढरी फुलं लागतात. तर म्हणजे हे मी न्यूज वाचली लोकमतमध्ये, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही पांढरी फुलेचा अर्थ शेतकरी असा बांधतात की म्हणजे आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस आता निघून जाणार. म्हणजे बघा कुठल्याही निसर्गातून आपल्याला किती काही शिकता येतं ना. आणि ही बघा गुरे किती छान मस्त शिस्तीत उभे आहेत. मला खूप छान वाटतं. आणि मैत्रिणींनो ही आहेत माझ्या घरची झाडे, छान छोटी छोटी फुलं लागलेली आहेत. आणि ही एक तुम्हाला फूल दाखवते थांबा, जास्वंदाचं छोटंसं झाड आहे बिलकुल, त्याला ना इतकं छान फूल लागलेलं आहे बघा. आणि मैत्रिणींनो आजसाठी एवढंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी, आणि लाईक करा, जेणेकरून मला पण प्रेरणा भेटेल. आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे मोटिवेशन विथ वैशाली, त्यावर या. मी जोही अभ्यास करते त्याचे नोट्स बनवते ते टाकते त्यावर. आणि मला आनंदच आहे या गोष्टीचा की माझ्यामुळे तुम्हा सर्वांना प्रेरणा भेटत आहे आणि तुमच्यापासून मला प्रेरणा भेटत आहे. तर मैत्रिणींनो अशीच तुमच्यासोबत राहू द्या आणि स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा आणि अभ्यास करा. सर्वात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेऊन पॉझिटिव्ह थिंकिंग करून अभ्यास करा. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.